चरित्रे महान संगीत तज्ञांची या विषयाअंतर्गत आज आपण श्रीमती गंगूबाई हनगल गायिका यांच्याविषयी काही शब्द बोलणार आहोत. संगीतात दिगंत कीर्ती प्राप्त केलेल्या गंगूबाईंचा जन्म कर्नाटकातील एका लहान खेड्यामध्ये 5 मार्च 1913 रोजी झाला. त्यांच्या घरात संगीत पहिल्यापासून होते. परंपरेने आलेला वारसा गंगूबाईंना मिळाला. गंगूबाई हनगल यांना परमेश्वराकडून त्यांना खडा आवाज प्राप्त झाला होता. आवाज खडा असला तरी त्या आवाजात भावना व्यक्त करण्याची जबरदस्त ताकद होती. आपल्या ख्याल गायकीमध्ये कलाकृतीचे समन्वयक दर्शन घडवत ते असत. किराणा घराण्याच्या जगातील सर्वश्रेष्ठ पैकी त्या एक गायिका होत्या असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्या गुरूंनी जे घराण्याचे संगीताचे ज्ञान आपणास दिले आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे असे त्या मानत असत आणि ती जबाबदारी पार पाडण्याचे त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. जबाबदारी त्यांनी प्रेमाने भक्तिभावाने अंगावर घेतली व तसे प्रयत्न पण केले. गंगूबाईंचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि पारदर्शी होता. आपल्या गुरुमातेच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताकडे जास्त लक्ष दिले. कर्नाटक संगीतात त्यांना रस नसावा असे दिसून येते. त्यांच्या आई पण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत प्रेमी होत्या. गंगूबाईवर गाण्यांचा पहिला संस्कार त्यांच्या मातोश्रीनीच केला. त्याचबरोबर कर्नाटक संगीतातील त्यांचे गुरु होल गुरु कृष्णा माचारी हे होते आणि पुढचे संगीताचे शिक्षण सवाई गंधर्व यांच्याकडून त्यांना मिळाले. गंगूबाई त्यावेळी हुबळीला होत्या व सवाई गंधर्व कुंदगोळला. त्या काळात वाहनांची सोय नव्हती. खडतर प्रवास होता. तरी सुद्धा एकही दिवस न चुकवता सवाई गंधर्वाकडे रोज शिकायला त्या जात असत. सवाई गंधर्व पलटे बांधून त्यांना शिकवित. ते इतके की एक पलटा 1 तास घोटून घेत आणि मग सर्वार्थाने राग त्यांच्या गळ्यावर चढवित असत. यानंतर गंगूबाई संगीत क्षेत्रात कीर्तीच्या शिखरावर पोहोचल्या. या सांगीतिक प्रवासात त्यांना अनेक सन्मान मिळाले. वाराणसी नागरी प्रचारिणी सभेतर्फे त्यांना भारतीय कंठ पुरस्कार दिला गेला. अलाहाबाद संगीत समितीने स्वर शिरोमणी 71 संगीत अकादमी पुरस्कार त्यांना दिला. परदेशातील तानस पुरस्कारही त्यांना मिळाला. कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन त्यांना सन्मानित केले व भारत सरकारतर्फे मानाचा समजला जाणारा पद्मविभूषण हा सन्मान दिला गेला. वयाची 90 पार करून शतायुषीकडे झेपावणाऱ्या गंगूबाई या किराणा घराण्याच्या सध्याच्या पिढीतील सर्वात वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध गायिका होत्या. सवाई गंधर्व महोत्सवात पहाटे आपल्या कानावर हात ठेवून कधी मिया की तोडी, कधी अभोगी तर कधी भैरव भरभरून ऐकवणारी, सर्वांचे कान तृप्त करणारी त्यांची मूर्ती डोळ्यासमोर येते. 1962 साली सवाई गंधर्व महोत्सवात दुसऱ्याच रात्रीच्या पहाटे त्यांनी गायलेला अहिर भैरव अद्याप विसरता येत नाही. त्यांना उत्तम साथ करणाऱ्या त्यांच्या कन्या कृष्णाबाई हनगल, तबला साथ करणारे त्यांचे बंधू श्री शेषगिरी हनगल, म्हणजे त्यांचे सर्व घरातच संगीताचे वातावरण असलेले होते असे म्हणायला हरकत नाही. त्यांनी आपल्या गाण्याची सुरुवात वयाच्या लहानपणी सार्वजनिक गणेशोत्सवात केली. त्यावेळी त्या वयाने लहान होत्या. तारुण्यात नुकताच प्रवेश केला होता. म्हणजे गंगूबाई 16-17 वर्षाच्या असताना प्रथम त्यांनी विघ्नहर्ता गणेशाच्या समोर आपली गानकला सादर केली. 21 जुलै 2009 रोजी गंगूबाई यांचे निधन झाले. कर्नाटक राज्य सरकारने
हानगल यांच्यासाठी 2 दिवसांचा दुखवटा जाहीर केला. धारवाड जिल्ह्याच्या जिल्हा आयुक्तांनी 22 जुलैला हुबळी येथे शासकीय अंत्यसंस्काराची घोषणा केली होती. धन्यवाद.